हाय एव्हरीवन, वेलकम टू द अकॅडमी ऑफ सायन्स. आपण बघतोय सिस्टीम ऑफ अ बॉडी. ठीक आहे, आपण बघितलं असेल आतापर्यंत की व्हेरियस टाइप्स ऑफ सिस्टीम आपल्या बॉडीमध्ये वर्क करत आहे. ठीक आहे, आणि जेव्हा वर्क ते करत आहे तर ते दुसऱ्या सिस्टीम सोबत को रिलेट करत चालत असतात. ठीक आहे, चला बघतोय आपण काय काय असलेल्या त्या सिस्टीम्स आहे ते आपल्याला बघायचं आहे. बघा माझ्यासमोर हा एक ॲडम्स आहे. ॲडम्सची आपल्याला बॉडी पाहायसाठी मिळते. बघा बॉडीचे कोणकोणते पार्ट्स आहे ते पार्ट्स मी तुम्हाला दाखवतोय. बघा बॉडीचे पार्ट्स सर्वांना माहिती आहे. ठीक आहे, सोबतच बघतोय आपण इथे आपल्या स्केलेटल सिस्टीम. ठीक आहे, आपण बघतो आहे की अशा प्रकारचे काही मसल्स आपल्याला पाहायसाठी मिळणार आणि मसलच्या नंतर इथे आपल्याला स्केलेटल सिस्टीम्स आपली पाहायसाठी मिळणार. ठीक आहे, बघा स्केलेटल सिस्टीमच्या नंतर जसे मी बघणार बेटा. ठीक आहे, तर त्यावेळेस मेन टाइप ऑफ काही सिस्टीम ऑफ अ बॉडी पाहायसाठी मिळणार. हा प्रत्येक व्यक्ती जेवण करतो आणि म्हणून त्याला कंप्लीट करण्यासाठी डायजेस्टिव्ह सिस्टीम आपल्याला पाहायसाठी मिळणार. ठीक आहे, नंतर आपण बघतोय श्वास घेतोय आपण. ठीक आहे, दॅट इज कॉल्ड रेस्पिरेटरी सिस्टीम आपण बघतोय. ठीक आहे, तोच श्वास कशासाठी घेतो तर बघा ऑक्सिजन प्रत्येक सेल पर्यंत पोहोचला पाहिजे यासाठी आपण काय करतोय, तो श्वास घेतो आहे आणि तो ऑक्सिजन पुरवण्याचं काम करण्यासाठी बघा एक पंपिंग ऑर्गन आपल्याकडे आहे. दॅट इज कॉल्ड हार्ट आणि यालाच आपण म्हणतो आहे सर्क्युलेटरी सिस्टीम. काय म्हणायचं याला आपल्याला, सर्क्युलेटरी सिस्टीम. ठीक आहे, बघा तीन सिस्टीम मी तुम्हाला सांगितलं. नंबर फर्स्ट आहे डायजेस्टिव्ह सिस्टीम, नंतर रेस्पिरेटरी सिस्टीम, नंतर सर्क्युलेटरी सिस्टीम. नंतर आपण बघतो आहे यामध्ये आपल्याला पाहायसाठी मिळणार जे पण काही बॉडी काय करते अशा प्रकारचं वेस्ट मटेरियल आहे याला इलिमिनेट करण्यासाठी एक्सक्रिटरी सिस्टीम दिलेली आहे आपल्याला. ठीक आहे, आपण बघतो आहे एक्सक्रिटरी सिस्टीम आणि त्यानंतर आपण बघतोय या सगळ्या सिस्टीमवर वॉच ठेवण्यासाठी बघा एक नर्व सिस्टीम आपल्याला पाहायसाठी मिळणार आणि त्या नर्व सिस्टीमच्या नंतर ज्यावेळेस आपण बघतोय अशा प्रकारची एक सिस्टीम जे काय करते एक न्यूबॉर्न्सला प्रोड्यूस करू शकते. दॅट इज कॉल्ड रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. ठीक आहे, आपण बघतोय या सिस्टीम्स कशा असतात आज आपल्याला इथे वन बाय वन बघायचं आहे. दॅट इज कॉल्ड डायजेस्टिव्ह सिस्टीम. बघा रे बेटा इथे आपल्याला डायजेस्टिव्ह सिस्टीम आपल्याला पाहायसाठी मिळणार. ठीक आहे, आपण बघतो आहे डायजेस्टिव्ह सिस्टीम. ठीक आहे, द डायजेस्टिव्ह सिस्टीम स्टार्ट फ्रॉम माउथ. ठीक आहे, बघा ओरल कॅव्हिटी पासून ही डायजेस्टिव्ह सिस्टीम इथून सुरू होणार. ठीक आहे, नंतर आपण बघतो आहे की इथपर्यंत आपल्याला डायजेस्टिव्ह सिस्टीम पाहायसाठी मिळते. ठीक आहे, नंबर सेकंड आपल्याला पाहायसाठी मिळते रेस्पिरेटरी सिस्टीम. ठीक आहे, बघा रेस्पिरेटरी सिस्टीम कशाच्या रिलेटेड आहे, लंग्सच्या रिलेटेड आहे आणि म्हणून आपण बघतो आहे की आपले लंग्स याप्रमाणे आपल्याला पाहायसाठी मिळणार. दॅट इज कॉल्ड रेस्पिरेटरी सिस्टीम. ठीक आहे, आणि रेस्पिरेटरी सिस्टीम स्टार्ट्स फ्रॉम ठीक आहे काय नॅसल कॅव्हिटी या नोज पासून रेस्पिरेटरी सिस्टीम आपली इथे स्टार्ट होते आहे. ठीक आहे, नंतर बघतोय आपण या नंबरचं थर्ड आपल्याला सिस्टीम पाहायसाठी मिळणार बघा हार्ट वाली सिस्टीम. ठीक आहे, कशासाठी श्वास घेतोय आपण, नाही बघ खूप दिवस झाले आपण श्वास नाही घेतला म्हणून घ्यायचं का, शनिवार रविवारी श्वास घेतो. नंतर आपण बघतो किंवा एखादी वेळेस वर्षातून एखादी वेळी आपण श्वास घेतो नाही. ठीक आहे, प्रत्येक क्षणाला आपण श्वास घेतो आहे. का बरं घेतो, कारण आपल्याला ऑक्सिजनची गरज आहे. का बरं ऑक्सिजन पाहिजे, कारण आपल्या प्रत्येक सेलला ऑक्सिजनची गरज आहे. ठीक आहे, आणि ते आपल्याला पुरवण्यासाठी आपल्याला रेस्पिरेशन करावं लागते आणि ते रेस्पिरेशन करून ऑक्सिजनला आपण काय करतो, कंझ्युम करतो आहे. आणि बघा कंझ्युम करून बघा इतके आपल्याला रस्ते पाहायसाठी मिळतात. हे जे आपल्याला ब्ल्यू कलरच्या काही वेन्स पाहायसाठी मिळत आहे, रेड कलरच्या काही आर्टरी पाहायसाठी मिळत आहे. ठीक आहे, या सगळ्यांना म्हणतो आपण ब्लड वेसल आणि हे ब्लड वेसल पर्यंत बघा कोण पोहोचवतो आहे, हार्ट पोहोचवतो, पंप करतो. तो काय करतो आहे, पंप करतो. ठीक आहे, कशाला पंप करणार तर बघा हार्टला पंप करतो आणि बघा तो ब्लड जो आहे त्या प्रत्येक त्या सेल पर्यंत पोहोचवतो ज्याच्यामध्ये ऑक्सिजन असतो जमेल इथपर्यंत. आणि बघा हार्ट इथे आपल्याला पाहायसाठी मिळतो. बघा इथे हार्ट आपल्याला पाहायसाठी मिळतो. ठीक आहे, हार्टची साईज आपल्याला पाहायसाठी मिळणार. ठीक आहे, हा प्रत्येक जे पण काही तुम्ही असणार जर आपण काय करतो आपल्या जो काही फिस्ट असणार. ठीक आहे, जेव्हा मी क्लोज करतो इतका तुमचा प्रत्येकांचा हार्ट असेल. ठीक आहे, आणि हा हार्ट आपण इथे या असलेल्या बघतोय सर्क्युलेटरी सिस्टीम मध्ये याला आपण शिकतोय. ठीक आहे, नंतर आपण शिकतो बेटा एक्सक्रिटरी सिस्टीम. ठीक आहे, आपल्याला पाहायसाठी मिळणार एक्सक्रिटरी सिस्टीम. जेव्हा ब्लड काय होते पूर्ण बॉडीमधून जेव्हा फ्लो होते ना. ठीक आहे, काही वेस्ट मटेरियलला तो घेऊन जातो. ठीक आहे, आणि जेव्हा वेस्ट मटेरियलला तो घेऊन जातो त्यावेळेस आपल्याला इथे पाहायसाठी मिळणार काय तर बघा किडनी. जे किडनी काय करते वेस्ट मटेरियलला कलेक्ट करणार. ठीक आहे, आणि वेस्ट मटेरियलला ज्यावेळेस ते कलेक्ट करते अशाच प्रकारे बघा इथे आपण बघतोय युरिनरी ब्लॅडरमध्ये तो घेऊन जातो आणि वेस्ट मटेरियलला आपण एक्सपेल करून घेतो. ठीक आहे,
दॅट इज कॉल्ड पायासाठी मिळणार आपल्याला काय, तर इथे आपण बघतो आहे एक्सक्रिटरी सिस्टीम. ठीक आहे, एक्सक्रिटरी सिस्टीमच्या नंतर पूर्ण बॉडीवर वॉच ठेवणारा ठीक आहे एक सिस्टीम आपल्याला पायासाठी मिळते. ठीक आहे, आणि ज्यालाच आपण काय म्हणतो आहे तर बघा नर्व सिस्टीम. बघा ब्रेनवाली सिस्टीम आपण बघतो आहे आणि ब्रेनवाली सिस्टीम आपल्याला पायासाठी मिळणार दॅट इज नर्व सिस्टीम. बघा ब्रेन आपला अशा प्रकारे इथे वर्क करतो. बघा यालाच आपण म्हणणार नर्व सिस्टीम. ठीक आहे, जे आपल्याला पायासाठी मिळतो हा ब्रेन आहे बेटा. ब्रेन दोन पार्टमध्ये डिवाइड झाला आहे, लेफ्ट हेमिस्फिअर आणि राईट हेमिस्फिअर मध्ये डिवाइड झालेला आहे आणि सोबतच हा कुठे कुठे कनेक्टेड आहे यांचा सगळा जो एरिया आहे हा येलो कलरने दाखवलेला आहे. यालाच आपल्याला म्हणायचं आहे न्यूरॉन. काय म्हणायचं आहे आपल्याला इथे न्यूरॉन. ठीक आहे, ही अशा प्रकारचं आपल्याला पायासाठी मिळते. आपण क्लास 8 मध्ये सर्क्युलेटरी सिस्टीम शिकतो, क्लास 9th मध्ये नर्व सिस्टीम आपण शिकतो आहे आणि सोबतच आपण त्याच्यासोबत शिकतो आहे इथे रेस्पिरेटरी सिस्टीम आणि सोबतच शिकतो आपण त्याच्यामध्ये इथे असलेली एक्सक्रिटरी सिस्टीम. या 3 सिस्टीम आपण क्लास 9th मध्ये शिकतो आणि क्लास 10th मध्ये आपण रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम असे शिकत असतो. ठीक आहे, आणि या सगळ्या सिस्टीमला आपल्याला डिटेलमध्ये शिकायचं आहे क्लास बाय क्लास. ठीक आहे, मी तुम्हाला याचे डिटेल व्हिडिओ आणि डिटेल चॅप्टर इथे मी तुम्हाला देणार आहे आणि म्हणून प्रत्येक मित्रांपर्यंत तुम्हाला हे पोहोचवायचं आहे आणि या असेल त्या व्हिडिओला तुम्हाला लाईक करायचं आहे, सोबतच चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे. थँक्यू.